अतरंगी सतरंगी धमाल जोडी, अतरंगी सतरंगी धमाल जोडी, अतरंगी सतरंगी धमाल जोडी, अतरंगी सतरंगी धमाल जोडी। जायला मला बाईचा जन्म, दिवस रात्र नुसतं काम करा करा, कधी सुटका व्हायची काय माहिती। नवरा असून बी उपयोग नाही, कधी एका कामाला हात लावणार नाही। माझं म्हणजे असं झालंय, पैठणीचा पदर ना फाटका ना गोंड्याचा, आणि माझा नवरा म्हणजे हापसा बिना दांड्याचा। बस आयुष्यभर कामच करत ह्यांची दुनिया भांडी कर। पाणी गरम होतं का गार होतं त्याच्या आईला? कसं का असाना पण लय दिवसात ना आंघोळ केली, लय बरं वाटते। हो, जसा वर बनेल घातलाय तसं खाली कोण चडी तुमचा बाप घालायचंय का? खाली चडी त्याच्या आईला टावेल गुंडाळायचं सरस फार या गुंडात गुंडात जरा घालून येते। हा घालून येतो। तुझ्या आईला विसरलो की काय? काय बाई ह्या बाबा चड्डी घालायला विसरला, माझं तर नशीबच फुटकय। कोण आलं बाई? अगं नानी तू, अगं किती दिवसात ना आली, पण यायच्या आधी मला एक फोन तरी करायचा, त्यांना पाठवलं असतं तुला न्यायला। अगं मी म्हणलं कशाला बाया जावाय बापूला त्रास, म्हणून म्हणलं चला। आणि सुंदर आहे जावाय बापूने आम्हाला लक्षात ठेवलं ना, तेच आमच्यासाठी लय आहे। चल बाया सुंदर आहे, उन्हाने लय मला त्रास झाला या। चल चल चल। अगं नाने एवढं बी सगळं नाही तुझं जावय, ये बस। चल चल। काय बाया सुंदर आहे, लय ताप झाला। अगं नाने किती खराब झाले, तू काय खाती का नाही? अगं माझं जाऊ दे, तू काय एवढी हाडाकली सुंदर आहे? आता काय सांगू नाने, घरातली कामं आयुष्यालाच पुरल्यात माझ्या तर। सुंदर आहे मला पाणी आण बाया। हा उन्हाने लय कटाळा आलाय बघ। झाले का भांडी कोण झाले? ए सुंदरे, अगं तुला किती वेळा सांगितलंय केसावर भांडे ऐकणाऱ्या बायांना घरात घेत जाऊ नको म्हणून, तरी तुला अक्कल नाही। अगं करोना आहे, तुमच्या मेंदूला लागली काडी तुमच्या। हा केसव भांडी ऐकणारी बाई दिसती वय। आता ग बाया जावाय बापू, आता तुम्ही तर माणसं बी विसरायला लागलाय। बघ बाया सुंदर आहे तुझा नवरा। नाणे तू आली वय नाणे, अगं विसरलोच, सॉरी सॉरी नाणे। अगं कवा आपली गाठ भेट पडली होती 5-50 वर्षापूर्वी। आता काय करते, दिवसातनं 10 वेळा हादडायचं लक्षात राहतं, पण नानी नाही लक्षात राहणार आहे ना। हा हादडण्यावरनं माझ्या ध्यानात आलं, अगं नाणे लय दिवसात ना आली तू, काहीतरी खायला प्यायला घाल तुझ्या नाण्याला। बघ कशी बॉम्ब लावून वाळून गेली या। नाणे काय खायचं तुला? करते करते, ती नाही मला सांगायची गरज, आधी दुकानातून साखर घेऊन या। हा साखर आण तुम्ही, तर तू पाणी उकळायला टाक नाणी, तर घे घरातलं काहीतरी खाऊन। हा ध्यानाने साखर आणली म्हणजे बरं होईल, नाही तर बसताना बोंबलं थिंडत जा। बाया सुंदर आहे असा ग कसा तुझा नवरा इसर भोळा। माझ्या लेकीचं लय वाटोळ झालं बाया। आता काय सांगू नाने, बाबा जेवला पतार पालत आणि उंडग्याचं घर गावाच्या खाता, अशी गत झाली माझ्या संसाराची। नाहीतर काय बघ माझ्या लेकरा, खरंच आहे बघ तुझं। काय गाडी धडकवली माझी, तुझी लायकी तर आहे कसली गाडी घ्यायची? आईला घरातली साखर पण आताच संपायची होती, वरनं ही नाणी येऊन बसली। सकाळ धरणं पोटाला चहा नाही, आणि नाणीने येऊन सगळा घोटाळा केला। मला तर घरातला घरगडीच करून ठेवली या सुंदरीनं। आपल्या लायकीवर जायचं नाही बरं का, कुणाची तरी भांडणं चालू दिसतात, बघितले पाहिजे। सिंगम ठोका देईल। फाईट छोटी पण फाईट मोठी, या गावच्या सरपंचाचा पोरगा आहे मी। सरपंचाचा पोरगा? सरपंचाचा पोरगा असलं मग काय झालं? हा बघ फाडील, मग नीट सांगते तुला मी बी। सरपंचाच्या पोराला नडतो म्हणजे काय? आडवा फाडीन आडवा, सरपंचाचा पोर मी आहे, सरपंच साहेबाचं मी माझा दोस्त किसन आहे, किसन माझा दोस्त आहे ना तू। थांब रे तू, इथं माझा दोस्त माझ्या गाडीला धडकवली ह्याच्यावर
आला काय नीट सांगतोय माझ्या दोस्ताला नडतो माझ्या गाडीला त्यांनी सायकल धडकावली तुमची लायकी तरी आहे का इथं थांबायची सायकलचा टायर काढून डोक्यात झाले मारायला आलाय का पेटवायला असं गिनून गेल्याने का करायला लागलाय मारायची भाषा कोणाला करतो तलवार आणि माझ्याकडे तलवार आहे 300 किलोची 300 किलोची तलवार तसले आमच्या वाड्यावर 560 पडले ते तू काय माझ्या दोस्ताच्या नादीला अजिबात नादीला यायचं नाही. नादी आता नाही, तलवार आहे. अशी तलवार आड वागू नका करून तुम्हा दोघांना तरी उचललं का तुम्ही? माझ्या मागे तुम्ही रानवत आहे ना, पेट पाचशे किलो आहे ही. तुम्ही सांगा लागला, मला नका हो. चाळीस वर्षाची चावी. चाळीस वर्षांनी. माझं नाक करू नको. हाईट छोटी पण हाईट मोठी तलवार घेऊन आलो घेऊन ये. तू काय डालूंगा तू काय सांगा लागला माझ्या सायकलला ही गाडीची लायकी आहे का तुझी गाडीला आणून धडकावतो या तलवार आणि तलवार उभा कापीन आडवा कापीन दोघांना सांगतोय बरं का थांब 5 मिनिटं थांब दोस्त तलवार आण तुम्हाला अनुदी तलवार किती आणायच्या मी बी तू हा ना आधी सांगायला लागला चल जा घेऊन असते त्याच्या आईला तिची घर सोडून जायचं काय गरज होते का होत्यात जेवणावरनं भांडणं होत्यात पण इतके त्या आईला मला टाकल्या म्हणून चिडवायली एक चापट दिली आणि दुसरी चापट द्यायच्या आधी निघून गेली आता घाव दे बघतोच तिला त्याच्या आईला त्याच्या असेल सरपंचाचा पोरगा पण माझ्या मित्रांना आता जाऊन तलवारच घेऊन येतो एकाला आडवत बिडवत फाडतो मला 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 नडला अरे पांडू म्हणतात मला पांडू तुला म्हणजे काय जावय बापू आणि तुम्ही इकडे कुठं ना अहो तुम्ही होय आता ज्या आईला ना अहो काय महापुरात गावला होता काय वरती विमानतळ कसं काय झाले काय सांगू जावय बापू बरं नका सांगू अहो ऐकून तर घ्या काय ते सकाळी गोड्याची हजामत करत होतो त्याच्यात माझी कधी हजामत झाली मलाच कळलं नाही गाढवाचा व्यापार सोडून ही कुणीकडे बोंबलत फिरताय हो जावय बापू अहो मी गोड्याचा व्यापारी आहे जिथं होतो राडा तिथंच लावतो गोडा हा जगात फेमस आहे आणि मला गाढवाचा व्यापारी म्हणता वय नाही मला वाटलं गाढवाचा व्यापार नाही घोड्याचा व्यापारी आहे कुठे बोंबलत फिरता इकडं अहो काय सांगू जावय बापू अहो आमची घोडी पळून गेली हो आणि तिलाच हुडकायला लागली घोडी पळून गेली होय घोडी म्हणजे अहो तुमची नानी हो बरं ती जाऊ द्या तुम्हाला कुठं नाणी दिसली का कोणाची भांडण लागली होती काय कळलं मला अहो काय झालंय जावय बापू नानी वय अहो असं गिनान गेलंय म्हणजे काय करायलाय आता नानीची चौकात भांडणं लागली ते कापाकापीची भाषा चालू आहे बघा लवकर नाही तर अहो जावय बापू मग तुम्ही नानीला तिथं सोडून काय इकडे आला चला माझ्या बरोबर चला अहो हे तर काय करत बसलाय मी तलवार आणायला चाललो अरे लय मोठी भांडणं दिसतात तुम्ही जावा मी जातो हमारा दिमाग खराब है कसं रानातलं मस्त काय माहिती टकलं कसं केलं पांडा ये वडापाव खायला वडापाव नको मला गडबड जायचंय पुढं पुन्हा येईन कधी खायला खा कुठे गेली यार नानी कुठे शोधू मी नाना पण सापडत नाहीये वडापाव खायला बोलवलं का लोक मला किती मानतात काल तर एक जण चहा प्यायला बोलवलं होतं आईला जाऊ दे दाजी ताई ताई नाही मी डॉली अहो डॉली तुमची
नानीची मेवणी. त्याच्या आईला डॉली डॉली इकडं कशी आली? अहो ते नाना नानीची झालीत भांडणं. नानी गेली रुसून, नाना नानीच्या मागे गेले आणि नाना नानीच्या मागे मी चाले त्यांना शोधायला. तुम्ही बघितलेत का नानीला? घरी आली आहे का ती? नानी? हो नानी. नानी त्याच्या आईला नानी तिकडे टपरी वडापाव खाती. मला म्हणली खायचं का, पण मी लय गडबडीत होतो. असं काय कर, मी चाललो इकडे. बरं मग रस्त्यात दिसली का नानी? नाही नाही, रस्त्यात पण नाही दिसली नानी. मग नाना दिसले का? नाना? हा नाना. हा कुठं? नाना होय. नाना हे कुठं? या चौकात, या चौकात गेलेत नाना. तिकडं पोरांचा बर्थडे, त्या बर्थडेला गेलेत नाना. बरं बरं. मग तुम्ही कुठे निघालात? ती बर्थडे ना, मी चाकू आणायला चाललो. चाकू? कशासाठी? केक कापायला. हा बरं बरं, जाऊ मग. काय झालं? चाकू कसे वागतात ते? केक कापायला. हो पांडू शेठ या इकडं. मी दुकानाला बोलवतोय. काय बनवते? काय म्हणतो लका दुकानदार? काय निवांत आहे बा. निवांत जायला कलर बिलर मारून घ्यायचं जर घ्यायचं आता यंदा. मग धंदा पाणी कसं काय चालू आहे? एकदम व्यवस्थित, तुमच्या कृपेने एकदम चांगलं चालू आहे. मस्त चालू आहे. एक नंबर. तुमचं बरं आहे बाबा, नुसती मज्जाच मज्जा. बुडाचं आळ करून दिवसभर खुर्ची बसायचं आणि पैसे काय पैसे कमावताला का? बारे बारे, आमचं काय नुसतं घरघडी घरगड्यानं देण्यात आलं. मी काहीतरी आणायला आलो दुकानाला. घ्यायचंय का काय? नाही नाही, मला काय घ्यायचं तेव्हा? मला काय घ्यायचं असतं सुंदरी सांगितलं, माझ्या ध्यानात राहिलं असतं. मी काय एवढाही सर्व आहे नाही ना? बरोबर, अजिबात नाही. बरं येऊ का? हा चला. काळजी घे. धंदा पाणी व्यवस्थित कर. व्यवस्थित व्यवस्थित. एवढं लावू नको कुणाला. नाही नाही जायला कुणी काय हे कुणाला नहीं है भैया हमारा दिमाग खराब है. आयला माझं गाव मस्त आहे का? कधी फिरलोच नव्हतं गावात. दुकानदार पण मस्त होता. काय मजा असते एकाची. जाऊ द्या, घरी जाऊन जेवण करतो. आहे ना, एवढी गर्दी का झाली बरं इथं स्टँडवर? कोणाची तरी भांडणं लागलेली दिसतात. कारण नरपाळ्या कुठे गेला तुझा मित्र? आम्हाला बघितलं पळून गेला काय रे? येतोय येतोय, थांबा. नाच कर नका तुम्ही. त्याच्या आयला हे तर काय सगळे हवा. आर थांब, गेली इथं गेली सगळं हुसकावून आणि निघून गेला. निसतो येतोय नाना, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. येतोय 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 ते. एवढी गर्दी का केली या? कुणाची भांडणं लागलेत का? तलवार कुठे? कसली तलवार? अरे इथं भांडणं लागली होती. तू म्हणला तलवार घेऊन येतो 300 किलोची. कुठे तलवार? कारण मला माराय तलवार आणायचा होता. कुठे गेली तलवार रे तुझी? ए तलवार कुठे गेली तलवार? मी तुला कशाला मारू? तू तर एका तांटाळीत मरशील. मला काय करायचं तलवार? कांटाळ बिंटाळ तसलं काय म्हणू नको, तुला नीट सांगतोय. अरे तुझ्यामुळे सगळं भांडण लागलं होतं इथं. तू म्हणला तलवार घेऊन येतो. वाट बघा म्हणून वाट बघत बसलो इथं. ना वाट बघत बसल्या. अय बाबा, इथं लाभ न नफा आणि कोंबडी घालते फुकटच्या खेपा. मला काय करायचं आदत ना मदत?
कशाला मरण ओढून घेऊ मी? अहो जावई बापू, तुम्ही म्हणला होता इथं नानीची भांडणं लागल्यात आणि इथं तर दुसऱ्याची भांडणं लागल्यात. ए टाकल्या, तुला आज बीज वाटते जावय बापू म्हणायला मला. बघा सासऱ्याला टाकल्या म्हणतोय. अरे जावय, मी तुला सासरा आहे, गोळ्याचा व्यापारी, जगात भारी गोळ्याचा व्यापारी. जिथं उतरला ना तिथंच लावतो गोळा. अरे टाकल्या, डोक्याची अर्धा एकर गेली तुझी, तरी तुला अक्कल आहे ना? एका गोड्यासाठी मला जावय म्हणतोय मला? अरे पाण्या तू सगळं विसरला का काय लागा? अरे तू म्हणला होता तलवार घेऊन येतो, भांडणं करू, ह्याला कापून टाकू म्हणला होता. ए बाबा, मी ह्याला कशाला कापू बिपू? गारबीड लागले का तुला? अहो दादी, बोललो होतो ना नानी वडापाव खायला गेलीये, नाना बर्थडे करायला गेलेत म्हणून. ओ ताई, काय दाजी म्हणाला माझं लग्न तरी झालंय का? आणि कोण पांडू? अरे बाबा, मी सखाराम हाय, मी आपलं ड्युटीवर चाललो होतो. मला काय करायचंय? तुझं लगीन झालं पांडा? माझं लगीन नाही झालं. मला घरी जाऊ द्या, भूक लागली, माझी बायको वाट बघते. आईला मला टाकल्या काय, तुला ताई काय, स्वतःला सकाराम काय? केलं माझ्या पुरीला, वाटोळे झालं माझ्या पुरीचं. ना तुम्ही जावा घरी, मी आलो मागणे मिठून एवढं. आईला ही नानी पण गावा नाही. चल ग घरी जावा. आणि सरपंच साहेब थांबा, तुमचे पैसे देतो. किती झाले त्याचे पैसे? ऐका की एक काम करा, 5 रुपये तर ठेवा, परत देतो बाकीचे पैसे. तुझी पद बी नाही तितकी द्यायची. रान रताळ्या भांडणाला आला इथं. बाया सुंदरे, कवा तुझा नवरा यायचा? बसली असते कुठेतरी कुत्री मारून. येऊ दे मग बघते त्यांच्याकडून. बाया पाणी पिऊन पिऊन पोट फुगायची वेळ आली. हसला कसला बाया तुझा नवरा साखर घेऊन येतो या. आईला सगळा वैताग आला. ए सुंदरे, अगं पाटकीनं जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळा वरडायला लागला. जायला नानी, अहो नानी कवा आला तुम्ही? अहो यायच्या आधी फोन तरी करायचा असतो, आणि तुला तरी सांगायला कुठं धाड भरली होती तुझी? नानी आलो असतो, फोन करायचा असतो. काय हो जावय बापू, तुम्ही साखर घेऊन येणार होता, कुठं गेली तुमची साखर? एवढं कसं केलं ना, तुमच्या किडा पडल्या तो. सकाळीच नानीला भेटून तुम्ही साखर आणायला गेला होता ना. साखर वय, अहो नानी काळजी नका करू, आता 2 मिनिटात जातो, साखर घेऊन येतो. हे सुंदरे, किती गोणी आणू? ट्रक भरा. ट्रक भर पुरल का तुझ्या सासूला? नाही आणा की. काय करते, एक चहाने आंघोळ घालूनच लावते नानीला. काय तुला अक्कल नसल्यानं बोलती? नानी केवढी, ट्रक केवढी. नग नग बाया, तुमचा चहा बी नग आणि तुमची साखर बी नग. तुमचा चहा यायचा माझ्या निवदावरच. रातचं काय शिळपाका असेल तर ती बाया, लय भूक लागली या. बघा बघा, जरा जीवाला लाजा. तुमच्यामुळे नानीला शिळपाका खावा लागतोय. अगं सुंदरे, तुझीच चूक असेल ह्याच्यात, पण शिळपाक कशाला घालते नानीला? काहीतरी ताजं करून घाल. त्यापेक्षा एक काम कर, तू गरमागरम मस्तपैकी कडक चहा करून पाज नानीला, नाहीतर नानी त्याच्यात बुसकुट बुडून खाईल. बिना साखरचा चहा तुमच्या बापाने केला होता का? काय साखर संपली घरातली? अगं मग मला सांगायला काय झालं? आत्ताच दुकानात बसून आलोय मी, आणली असती 5 तारखेला. अरे माझ्या कर्मा. ह्यो कर्मा कोण? माझा दुसरा नवरा. दुसरा नवरा? दुसरा नवरा कधी केला? दुसरा नवरा कालच केलं. काल लगीन केलं? अगं मग मला सुपारी द्यायची लग्नाची, मी चांगलं बँड वाजवतो. तुमचा मोठा तुमचा काय रे, कसं बोलता तुम्ही? बाय, तुझं म्हणजे असं झालंय, नशिबाला नवरा इसर बोळा, एक नाधड आणि कारभारी 16. चल बाया सुंदरे, मपली मी जाते माझ्या घराला. नग नग बाया, तुझं पाणी बी नग मला, जाऊ दे मला माझ्या घराकडे. कोण आले? थांबा आले. कोण आले? अगं आली तू, किती दिवसात ना आलीस का बाई? ते सोड, तुला माहिती आहे दाजी ना काय तर वेड्यासारखंच करायला लागले. म्हणजे काय झालं माहिती आहे का, नाना नानीची झाली भांडणं, नानी गेली रुसून नाना नानीच्या मागे, मी नाना नानीच्या मागे.
या सगळ्यात मला दाजी भेटले होते आणि ते काय ते विसरभोळ्यासारखेच असे वेड्यासारखेच करत होते काहीतरी. अगं ते काय झालं माहितीये का, त्यांचे डोक्यात झालं थोडं. सुंदरे अगं कोण आले? अगं तुला किती वेळा सांगितलं केसावर फुगा ऐकणाऱ्या बाईला घरात घेत जाऊ नको. मला अशी भांडी ऐकणाऱ्या घेतल्या, आता ह्या केसावाल्या फुग्या कशाला घेती? हातून लावतात. हो तुमच्या डोक्यात काय पाणी झालंय का? हा सकाळी नानीला म्हणलं भांड्यावाली, अहो डॉली डॉली, तिला काय म्हणताय फुग्यावाल्या? डॉली आहे मी. डॉली? हा तुमची मेवणी. डॉली असंच बिहाने घरात राहता काय करते. एक मिनिट फोन आलाय. हा कसली उदारी? वहिनी फार राहायला घरी. आहेत की भाऊजी? अहो माझ्या सरपंचाच्या पोराची त्याने भांडणं लावली. तलवार तुम्हाला 300 किलोची सगळी भरपाई मला द्यावा लागली. अहो सगळं तिने त्याचा घोटाळा गेला, पळून निष्ठून आला. जरा येडच करायला लागला. असं का करतोय ती? अहो काय ना भाऊजी, गावच्या जत्रेला गेलो होतो आणि त्याच्यात पाण्यात बसून वरच पडले डोक्यावर. तेव्हापासून असंच झालंय डोकं बधीर त्यांचं. तेव्हापासून इसरमुळंच झालं आता काय डोक्यावर पडलं? डोक्यावर पडलं का वहिनी? हा वहिनी मी कुठतरी ऐकलंय बरं का, डोक्याला लागलेल्या माणसाला डोक्याला हाणावं लागतं तेव्हा ते सगळं जागेवर येतं. हा मी पण ऐकलंय. बघितलंय. मी पण ऐकलंय 100% बरोबर इलाज होणार त्यांच्यावर. होईल ना पण. होतंय. घ्या डोक्यात काय तर दगड बिगड घाला 50 किलोचा. दांड काय का? दांड वहिनी तुम्ही हे घ्या. तुम्ही काय करा माहितीये का, हे असं डोक्यात घाला. लागेल. तुम्ही मारा. मी नाही तू मार. मी कशी मारू नवऱ्याला? मी नाही बघा. मी हो इलाज तर होईल पण तूच मार. इलाज होईल हळू हळू. मला काढायला वाटाया कराया कुलनारी वाटाया काका किट्ट्या गल्ला उल्ला चिल्लरया सेत्या. Padasukaya kada potanariki bidida kakau kenachi bedida ta ta ta. अरे बाबा माझी तुझ्याकडे उधारी 35 रुपये. कसली उधारी मागायला लागलो? का नाही माझं काय देणार नाही बाबा उधारी उधारी. मी नसते माझंच पैसे देऊन मला सुंदर काय करते तू? इलाज पागल नहीं है भैया अब है. तुरपमे कोरपन हारपा आरफा दे वारफाचे एरपिता कारपा कारपारता मेरे पे कोरपन हारपा तुरप मला कारपा कारपारता हारपा मेरे पे एरपिता कारपाता आरपा लो तुरप मला कारपा कारपालता का नारपा एरपे मारपाला तोरपडा मारपाला गरपरी दारपायता हारपाय. वहिनी अजून येणे करायला लागलं ही. दांडक टाकावं लागेल बघा अजून एकदा. तुम्ही दांडक कुठे ते दांडक दांडक मी नीट झालो दांडक काय घालू नका. दांडक कोणी घातलं होतं? दांडक घातलं. जाऊ दे तू नीट झाला दोस्तला पाहिलं मी तुझा. मीच आयडिया सुचवली ती दांडक घालायची. आठवलं मी ओळखतो सगळ्यांना ओळखतो. मी मला ओळखतो तू आहे ना, तू माझी बायको आहे. तू किसने आहे? तू घोड्याचा व्यापारी माझा सासरा आहे. ओळखलं का नाही? मला सगळं आठवतं. वहिनी काय सुद्धा आठवलं तुम्ही अजिबात टेन्शन करा. एक काम करा तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवा. ॲम्ब्युलन्स बोलवा तुम्हीच बोलवा. ॲम्ब्युलन्सला कशाला? ॲम्ब्युलन्स बघ तू. मी काही येडा बिडा नाही. तू येडाच आहे सगळं येडा असंच बघ तुम्ही.
मी अरे नाही मला आठवतो तू माझी बायको आहे. दादा मला बायको मिळाली दादा मला बायको मिळाली